वेलकम बॅक टू डिवाइन टॅरो विजन। आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग लिब्रा म्हणजेच तुळा राशीच्या लोकांसाठी असणार आहे। ही येस नो रीडिंग आहे। सो तुमच्या लाईफमध्ये जे काही सिच्युएशन चालू आहे त्या गोष्टी तुम्ही लाईफमध्ये केल्या पाहिजेत की नाही केल्या पाहिजेत, डिसिजन घेतला पाहिजेत की नाही, ह्या रीडिंगमधून मी हे गायडन्स देईन की तुम्ही ती गोष्ट केली पाहिजेत की नाही। आणि कलेक्टिव्ह आणि टाईमलेस रीडिंग आहे। सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल तिथून त्या टाईमला तुमच्यासोबत ही रीडिंग नक्कीच रिलेट करेल। कलेक्टिव्ह रीडिंग आहे, सो जेवढा पार्ट रिलेट होतो तेवढाच घ्यायचा आहे, बाकीचं सोडून द्यायचं आहे। आता मी एक एक करून तुम्हाला सांगेन तुमच्यासाठी काय गायडन्स आलेला आहे। त्याआधी व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या एनर्जीज माझ्याशी कनेक्ट होतील आणि मी तुम्हाला प्रॉपर एक गायडन्स देऊ शकेन तुमच्या करंट सिच्युएशनबद्दल। सो सगळ्यात आधी मला इथे एक गोष्ट दिसते की तुमच्यासाठी आत्ता तुम्ही जर कुठलीही गोष्टीसाठी डिसिजन घ्यायला जात असाल तर हा राईट टाईम नाही आहे। सो तुम्हाला मी एकच सजेस्ट करेन की आत्ता तरी तुम्ही कोणत्या गोष्टीचा डिसिजन नाही घेतला पाहिजेत। कारण मेन प्रॉब्लेम मला इथे काय दिसत आहे, मिसकम्युनिकेशन, क्लॅरिटी नाही आहे कुठल्याच गोष्टींमध्ये। म्हणजे तुम्ही जी गोष्ट करायला जात आहात त्यामध्ये मला क्लॅरिटी दिसत नाही आहे क्लिअरली। आणि जर तुम्ही बिना विचार करता जर कुठली गोष्ट करायला जाल तो गोष्टी खराब होऊ शकतात। जसं मी बोलले की मिसकम्युनिकेशन आहे, कम्युनिकेशनमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम मला इथे दिसत आहेत। सो आत्ता तुम्ही त्या माइंड स्टेटमध्ये नाही आहात की क्लिअर कम्युनिकेशन तुम्ही कोणासोबतही कराल। सो तुम्हाला मी एकच गोष्ट सजेस्ट करेन की अवॉइड करा। जर तुम्ही कोणासोबत कन्व्हर्सेशन करायला जात आहात, काही गोष्टी क्लिअर करायला जात आहात, कारण की जर तुम्ही क्लिअर करायला जाल तर मला असं दिसतं की तुम्ही ज्या इंटेन्शननी जाल त्याचा रिव्हर्स होऊ शकतं, आर्ग्युमेंट्स होऊ शकतात, फाईट्स होऊ शकतं। सो तुम्हाला मी एकच सजेस्ट करेन की आत्ता तरी तुम्ही ज्या गोष्टीसाठी मला क्वेश्चन केला होता त्याच्यासाठी आन्सर नो आहे। एक टाईमनंतर मला दिसते तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं फील होतं आहे की न्यू ऑपॉर्च्युनिटीज येत नाही आहेत किंवा तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्हाला करता येत नाही आहेत। सो येणाऱ्या टाईममध्ये त्यासुद्धा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतील, पण आत्ता तुम्हाला ॲक्शन्स घ्यायचे नाहीत। किती पण वाटलं ना की तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, ॲक्शन्स घेतले पाहिजेत तुम्हाला त्या गोष्टींवरती, तर नाही घ्यायचं आहे। बिकॉज हा राईट टाईम नाही आहे आणि तुम्ही त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये पण नाही आहात कुठल्या डिसिजन घेण्यासाठी। एक सर्टन टाईमनंतर मला दिसतं थोडा टाईम लागेल, हे लगेच पटकन होणारी गोष्ट नाही आहे। सो एक सर्टन टाईमनंतर न्यू बिगिनिंग, न्यू ऑपॉर्च्युनिटीज मला येताना दिसतं आहे तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियली, बट हे लगेच आत्ता सगळं होणार नाही आहे। त्याला थोडा टाईम तरी लागणार आहे तुमच्या लाईफमध्ये नवीन सगळ्या गोष्टी स्टार्ट होण्यासाठी। आता मी तुम्हाला इथं मिसकम्युनिकेशन होऊ शकते किंवा वाद होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात, हे का बोलली आहे, कारण मला इथे दिसते काहीतरी गोष्टी तुमच्या लाईफमधून संपत आहेत, काही गोष्टींचा एंड होणार आहे तुमच्या लाईफमध्ये। तर मला असं पर्सनली फील होतं तुम्ही त्या गोष्टींना चांगल्या वेने, पीसफुल वेने एंड केलं पाहिजे, ना की भांडणं करून किंवा आर्ग्युमेंट्स करून। सो जेवढं जमेल तेवढं काम राहायचं प्रयत्न